जोपर्यंत तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स समजत नाही तोपर्यंत आपण खूप भटकत राहतो, आपण कॉन्टेंटमध्ये कन्सिस्टंट नाही होत. आता ते का नाही होत हे मी सांगते. टार्गेट ऑडियन्सचं जर तुम्हाला एज माहिती असेल, त्यांच्या वर्किंग प्रोफाईल्स माहिती असतील किंवा त्यांच्या आवडीनिवडी माहिती असतील तर त्याप्रमाणे कॉन्टेंट बनवला जातो आणि मग तो लोकांपर्यंत पोहोचायला खूप सोपं होतं. म्हणजेच आता समजा होम बेकरी किंवा ब्युटी प्रोडक्ट्स हे आपण उदाहरणं घेतली आहेत, तीच उदाहरणं आपण जर का इथे कंटिन्यू केली तर त्या बाबतीत असं सांगावं लागेल की होम बेकरीसाठी समजा जर मी आई मॉम या कम्युनिटीला जर टार्गेट करत असेल तर तिचे टच पॉइंट शोधणं आपल्याला इझी जातं. समजा मी बाईकची ऍड करत असेल किंवा बाईकसाठी कॉन्टेंट बनवत असेल तर मी तशा मुलांना टार्गेट करणं जास्त सोयीस्कर असेल माझ्यासाठी, कारण त्यांच्या आवडीनिवडी या माझ्यासाठी खूप मॅटर करत असतील. आणि म्हणूनच आपला टार्गेट ऑडियन्स समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे जेव्हा आपण एखादा कॉन्टेंट बनवत असतो.